हॅलो आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे माझा बर्थडे। तर आत्ता मी चालली आहे देव बाप्पाचं दर्शन घ्यायला, आपले लाडके गणपती बाप्पा। मला जसा वेळ मिळेल तसं मी या मंदिरामध्ये येत असते आणि बर्थडेच्या दिवशी इथे जरी नाही आले तरी मी दुसऱ्या कोणत्या तरी मंदिरात कंपल्सरी जाते, कारण की कसं आहे, दर्शन घेतलं तर खूप प्रसन्न वाटतं। तर आज आम्ही आलो आहे नवशा गणपती मंदिर। नाशिकमधलं खूप प्रसिद्ध मंदिर आहे, जे नाशिकचे आहे त्यांना माहिती आहे। मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन झालं, छान वाटलं आणि त्यानंतर आम्ही निघालो सोमेश्वर महादेव मंदिर। तर इथे येऊन आम्ही भोले बाबांचा आशीर्वाद घेतला, जो की खूप गरजेचा आहे प्रत्येकाच्या आयुष्यात। त्यानंतर आम्ही नदीपात्राकडे गेलो। नदीपात्रात खूप पाणी होतं, नदीला पूर आलेला आहे, त्याच्यामुळे मी खाली गेली नाही, वरतूनच शूट केलं। तुम्ही पण कुठं फिरायला वगैरे जाणार असाल तर काळजी घ्या बाबांनो, कारण की पाणी पाणी असतं शेवटी। त्यानंतर आम्ही आलो श्री व्यंकटेश बालाजी मंदिर। इथे मी तब्बल 4-5 वर्षानंतर येते, सेकंड टाइम। अतिशय सुंदर असं मंदिर आहे, मन प्रसन्न करणारं। तर जे कोणी आलं नसेल त्यांनी एकदा येऊन जा, खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं। त्यानंतर शेजारीच देवी पद्मावतीचं मंदिर आहे, आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून निघालो। या मंदिराच्या समोरच सोमेश्वर धबधबा सुद्धा आहे। सध्या जाऊ नका, खूप पाणी आहे, पण लांबून बघायला मज्जा येते। तर आम्ही आता तिकडे चाललोय, व्हिडिओ बघत राहा। मी पहिल्यांदाच या ठिकाणी येते आणि बघितलं, अंगावर काटा आला डायरेक्ट, एवढं पाणी बघून। संध्याकाळी करायचा आहे केक कट, त्यामुळे मी होते रेडी आणि नक्की कमेंट करून सांगा मी कशी रेडी झाली। खूप फास्टमध्ये रेडी झाली आहे, कारण की मी स्वयंपाकसुद्धा केला आणि त्याच्यानंतर रेडी झाली, तोपर्यंत सगळे गेस्ट पण आले होते। तर कसा वाटला लुक मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, आज जो ड्रेस मी वेअर केलेला आहे तो मला गिफ्ट आलेला आहे आमच्या मिस्टरांकडून। रात्रीचे 10 वाजले होते, त्याच्यामुळे आम्ही पटकन केक कट केला, कारण की सगळ्यांना खूप जोराच्या भुका लागल्या होत्या। सो हॅपीवाला बर्थडे दिवस संपला आणि ब्लॉगसुद्धा संपला। आय होप तुम्हाला आवडला असेल, मे बी नसेलही आवडला, कारण की खूप फास्टमध्ये मी अपलोड करते। माझ्या मोबाईलचं स्टोरेज फुल झालेलं आहे, खूप साऱ्या क्लिप्स डिलीट कराव्या लागल्या। सो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, जो की खूप छान असणार आहे।